प्रेक्षको कणकवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचं वातावरण अत्यंत तापू लागलेलं आहे. काही मोजके दिवस, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस मतदानाला उरलेले आहेत. आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार, ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये एक वातावरण निर्मिती केलेली आहे. समोरील तगड्या उमेदवारांचं अक्षरशः त्यांनी झोप उडवली आहे. असे नवाज खणी आपल्यासोबत आहेत. नवाज भाई, काय सांगाल? आपण मागच्या पत्रपरिषदेमध्ये सांगितलं होतं की 10 नोव्हेंबरला मी एक राजकीय स्फोट करणार आहे. काय नेमका तो राजकीय स्फोट आहे? अस्सलाम वालेकुम, नमस्कार, अशा काल. बघा, विषय असा आहे की मी सुरुवातीला पासून सर सांगतोय तुम्हाला की या ठिकाणी ज्यावेळी म्हणजे वर्षभरापासून त्यांना प्रवक्ता केलं, लाडक्या आमदारला जे प्रवक्ता केलं, त्यानंतर प्रवक्तेच्या माध्यमातून त्यांनी जी समाजाला आणि एका धर्माला विशिष्ट नजरेतून बघण्याचं काम केलं, एक टिप्पणी करायला चालू केली. आणि टिप्पणी ही कशी की वारंवार आणि एखाद्याच्या मनात चीड येईल अशी टिप्पणी त्यांनी जी चालू केली, तर त्याच कुठेतरी स्टेटमेंटला, त्याच कुठेतरी त्यांच्या वैचारिक विचाराला विरोध म्हणून मी या ठिकाणी आता उतरलेलो आहे सर. आणि ज्या पद्धतीत मी आता लढतोय, ज्या पद्धतीत मी संशय मी व्यक्त केला होता संदेशजी पारकर उमेदवार जे आहेत त्यांच्या बाबतीत, की त्यांनी म्हणजे उमेदवार कोणीही असून दे, संदेश पारकरजींना वोट म्हणजे नितेश राणेला वोट, असं ते समीकरण कुठले तरी असल्याचा संशय मला होता. म्हणून मी वारंवार ती तुम्हाला बोलून दाखवतोय, प्रतिक्रिया माझी देतोय की कुठेतरी हे या पद्धतीत विषय आहे आणि तो माझा संशय कुठेतरी म्हणजे खरा ठरतोय. माझे सोर्सेस आहेत, माझे बांधव आहेत त्यांच्याकडे, जे मला प्रॉपर सोर्स देतात, डेटा देतात. त्या माध्यमातून मला संशय जो मिळाला तो मी तुमच्याकडे सर मांडलेला आहे. आणि 10 तारखेला जो मी तुम्हाला सांगितला होता की मी तुम्हाला एक बातमी देईन आणि त्या बातमीचं जर माझ्या प्रश्नाचं उत्तर जर संदेश पारकर यांनी मला दिला तर म्हणजे बरं होईल. माझ्या मनातला संशय पण दूर होईल आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रातल्या जनतेचा सुद्धा संशय क्लिअर होईल. तो संशय असा की संदेश पारकरजींच्या फॅमिलीच्या नावावर जे सारस्वत बँकेचं 1,30,00,000 रुपये कर्ज होतं, ते नितेश राणेंनी पेड केलं, नाहीतर कोणी पेड केलं. ते पेड झाल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली, म्हणजे ते या ठिकाणी येऊ शकले, उमेदवारी त्यांची निश्चित झाली. मग हे सगळं होत असताना एकीकडे असं खेळायचं, अशी बॅटिंग दोघांनी करायची आणि तिसरीकडे माझ्यावर आरोप करायचा की मला नितेश राणेंनी उभं केलं आहे. हे चुकीचं कुठेतरी होतं. माझ्याकडे शंका होती, शंकेला दुजारा मिळालेला आहे. तुम्ही आता जसं म्हटलात की 1,30,00,000चं संदेश पारकर यांचं कर्ज होतं आणि ते कर्ज त्यांनी सारस्वत बँकेचं फेडलं आणि त्यानंतरच त्यांची उमेदवारी पात्र ठरली आहे. नक्की. हे कर्ज नितेश राणेंनी फेडलं असं तुम्ही म्हणताय, बरोबर? मी माझ्या सोर्सेस प्रमाणे असा मला संशय आहे की नितेश राणेंनी पेडलं, नाहीतर कोणी पेडलं, ते त्यांनी मला सांगावं. काय सांगाल संदेश पारकरांना, तुम्ही काय चॅलेंज द्याल ह्या मुद्द्यावरती? त्यांनी सांगावं की जे कर्ज होतं तत्कालमध्ये ते कसं कर्ज अदा करण्यात आलं, त्यांचे कुठले व्यवसाय आहेत किंवा त्यांचा बिझनेस कुठला आहे की त्या माध्यमातून त्यांनी ते कर्ज अदा केलं तत्कालमध्ये. मग त्यांना ते लाडक्या आमदारने त्यांना मदत केली, नाहीतर मग कोणी केली, त्यांनी ते कोणी केली हे मला सांगावं, जनतेला सांगावं. मग त्यावेळी म्हणजे आमचा संशय क्लिअर होऊन जाईल. आम्ही त्यांना मग हेल्प करू शकतो, मदत करू शकतो. नवाज भाई, तुम्ही आता प्रचार करताय, जवळपास तुमची उमेदवारी निश्चित झाली, तुमचा अर्ज वैध ठरला, त्यानंतर तुम्ही जोरदार प्रचाराला सुरुवात केली, जवळपास एक फेर तुमची पूर्ण झालेली असावी. नितेश राणेंनी उभा केलेला उमेदवार अशी एक तुमची छबी सुरुवातीला विरोधकांनी तयार केली.
संदेश पारकर असेल म्हणा किंवा उभाटाच्या नेत्यांनी इथल्या पदाधिकाऱ्यांनी निर्माण केली होती. तुम्ही आपल्या मुस्लिम बांधवांपर्यंत तसेच सर्व धर्मियांपर्यंत आता पोहोचलेला असाल. काय भावना आहेत त्यांच्या? हे बघा, सुरुवातीला त्यांची 1 to 1 त्यांच्यामध्ये दोघांची लढत व्हावी असं त्यांचं म्हणजे म्हणणं होतं. त्यानंतर 1 to 1 लढत मध्ये मी मध्ये आलो आणि त्यांनी माझ्यावर आरोप करायला चालू केले की नितेश राणेंनी नवाजला उभा केला आहे, असा नॅरेटिव्ह त्यांनी संपूर्ण विधानसभेमध्ये सेट केला. मग हे सेट करत असताना ते कुठेतरी चुकत होते आणि कुठेतरी त्यांची धावपळ होत होती की जो नॅरेटिव्ह आम्ही सेट करतोय तो आमचा फेल जाणार आहे. कसा फेल जाणार आहे ते त्यांनासुद्धा कदाचित माहीत असावं, पण त्यांनी तो प्रयत्न केला. सुरुवातीला पहिल्या प्रचार फेरीमध्ये मला त्रास झाला सर. ज्या ज्या ठिकाणी मी जात होतो त्या ठिकाणी मला संपूर्ण समाजाच्या लोकांनीसुद्धा मला विरोध केला. सर्व लोकांनी मला विरोध केला की नवाज आपको इधर के आमदार ने खडा किया है. ठीक आहे, पहिल्या फेरीमध्ये सगळ्यांचं मी ऐकून घेतलं, कोणाला काही बोललो नाही. पण सेकंड फेरीमध्ये त्यांच्या सर्वांच्या लक्षात आलं, त्यांची जी विचार होते त्यांच्यामध्ये म्हणजे समोरच्या लोकांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता त्या नॅरेटिव्हला आम्ही क्रॅक केला सर. मग आज रोजी आमचे सगळे बांधव म्हणतायत की बाबा नाही, तर हा कुठेतरी नवाजभाई तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. तुम्ही एकताला विषय घेऊन चाललेला आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही लढा आणि आम्ही खंबीरपणे तन मन धन आम्ही स्वतः लावू आणि तुम्हाला निवडून आणू. चक्रव्यूह खरं म्हणजे हा तुमच्यासमोर रचलेला होता की तुम्ही नितेश राणेंचाच माणूस आणि नितेश राणे यांनी मुस्लिम मतं जी उभाटाकडे जाणार होती त्यांच्या विरोधातली ती डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला उभं केलं. हे चक्र तुम्ही खरं भेदलंय असं तुम्ही म्हणताय. सुरुवातीला बघितलं आपण तर तुमच्यासोबत कुठलंही प्रोटेक्शन नव्हतं, परंतु आत्ता काही दिवसांमध्ये तुमच्यासोबत प्रचारादरम्यान पोलीस प्रोटेक्शन दिसतंय. मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितोय, पाठीमागे बघितलं आपण तर पोलीस कर्मचारी जो आहे तो 24 तास नवाज खणी यांच्यासोबत असतो. म्हणजे पोलीस प्रोटेक्शनसुद्धा देण्याची वेळ नवाजभाईंना पोलीस प्रशासनाला इथं आलेली आहे. बघितलं आपण तर काय नवाजभाई सांगाल, ही पोलीस प्रोटेक्शन तुम्हाला कधीपासून देण्यात आलं आणि त्याची गरज का भासली नेमकी आधी? सर बघा, मी वारंवार सांगतोय की दोघांकडनं मला अतिशय गलिच्छ भाषेमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीत कोण दोघे? स्पर्धकच आहेत ना, लाडका आमदार आणि सेटलमेंट आमदार. हां, दोघांकडनं अतिशय गलिच्छ बाबतीत मला शिवीगाळ होते. दुसरा कोण मग? सेटलमेंट आमदार, म्हणजे लाडका आमदार आणि सेटलमेंट आमदार. आता नको आहे जनतेला, म्हणून लोकांनी काय केलं आहे की नवाजभाई अभी हमको हमारा दिलवाला आमदार चाहिए, म्हणजे लोकांच्या मनामनातला आमदार पाहिजे. विकास तुम्ही करत राहा, करूया आपण सर्वांनी मिळून, पण त्यासाठी एकता राहायला पाहिजे आणि हे एकताचं काम करत असताना मध्येच कुठेतरी सेटलमेंट नाही व्हायला पाहिजे. म्हणून दोघांची आम्हाला गरज नाही. म्हणून मनामनातला आमदार तुम्ही या, आम्ही सर्वजण मिळून विकास करू आणि एकता पण रचू आणि त्याची सुरुवात आपण आपल्या विधानसभेतून करू. पोलीस प्रोटेक्शनचं काय सांगाल, कधीपासून मिळालं? पोलीस प्रोटेक्शन मला सर 2 दिवस झाले मिळून. मी मागच्या वीकमध्ये माननीय SP साहेबांना विनंती केली होती आणि त्या विनंतीला त्यांनी मान देऊन आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन, संपूर्ण रिपोर्ट घेऊन त्यांनी त्यांचं जे कार्य आहे ते त्यांनी केलेलं आहे प्रामाणिकपणे. त्याच्यामुळे मी SP साहेबांना धन्यवाद देतो. त्यांनी मला प्रोटेक्शन दिलेलं आहे सर. काय सांगाल, तुम्ही आता प्रचारादरम्यान जनतेमध्ये फिरताय, जनतेत मिसळताय. बघितलं तर इथं 2 वर्ष सलग 10 वर्ष म्हणजे 2 वर्ष दोन टर्म असलेले आणि सलग 10 वर्षांचे असलेले आमदार उभे आहेत. माजी राज्यमंत्री दर्जाचा असलेला एक उमेदवार तुमच्या समोर आहे. सध्या ह्या दोघांच्या तुलनेमध्ये आपला प्रचार कुठपर्यंत पोहोचला आहे आणि जनतेच्या मनात तुमची छबी कुठल्या नंबरवरती पोहोचली असं तुम्हाला वाटतंय? बघा सर, आता लगातार 10 वर्ष म्हणजे स्थानिक आमदार, लाडका आमदार इथे आपलं नेतृत्व करत होते. ते करत असताना जे मी परत वारंवार सांगतो, कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच माझा वेळ जातोय. म्हणजे हे करत असताना त्यांनी एकता हातात घ्यावी, सर्वसमावेशक विकास करावा, सगळ्या समाजाला घेऊन करावा.
त्यानंतर खरी त्यांनी विकास केला समाजाचा असेल किंवा बाकीचं इन्फ्राचा असेल, डेव्हलपमेंटचा असेल, हा विकास होत राहील. आणि ज्या पद्धतीत आता दुसऱ्या उमेदवाराचा विषय येतो. तर ह्या ठिकाणी मी सर एक सांगू शकतो तुम्हाला, की सतीश सावंत जे आहेत, मागच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ते फक्त त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून ते मोठ्या साहेबांना सोडून ते बाहेर गेले. कारण राणे साहेबांचा मी फार आदर करतो. मोठी व्यक्ती आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत त्यांचं राजकीय करिअर त्यांनी म्हणजे लोकांना घडवलेलं आहे. पण त्यांच्याकडनं काय घेता आलं नाही लाडक्या आमदाराला. काय त्याच्यामुळे कसं आहे, की त्यांनी संदेश पारकर यांना जो लाल दिवा दिला, त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला, त्यांना बरंच काही दिलं आणि त्याला दुजोरा नितेश राणेंनी मागच्या 2 दिवसाच्या एका मुलाखतीमध्ये दिला त्यांनी मुंबई आज तकला. तुम्ही पाहिला, त्याला दुजोरा पण त्यांनी दिलेला आहे. आणि असं हे सगळं होत असताना ही सेटलमेंट आम्हाला कुठेतरी पटत नाही आहे. म्हणून लोकांच्या लक्षात हा विषय आलेला आहे, मतदारांच्या विषय हा लक्षात आलेला आहे. म्हणून माझं मत परत मी एकदा तुमच्याकडे येतो, की फक्त तिकीट मिळालं नाही म्हणून सतीश सावंत राणेसाहेबांना सोडून बाहेर गेले. इलेक्शन लढवलं. 25,000 फरकाने ते पडले, पराभूत झाले. खऱ्या अर्थाने त्यांचा दावा होता सर. इतका दावा असताना निवडून येण्याची शक्यता होती. मग त्यांना पार्टीने असेल किंवा स्वतः सतीश सावंत जी असतील, त्यांनी आपला दावा कायम का ठेवला नाही? मुद्दा हा आहे की आत्ता जो काय प्रचार तुम्ही करताय त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये नितेश राणे असतील म्हणा, संदेश पारकर हे तुमचे विरोधी उमेदवार दोघेही आणि तुम्ही अपक्ष, या तिघांची चर्चा खरं म्हणजे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. सध्या आपण कुठल्या क्रमांकावरती आहात जनतेच्या मनात असं तुम्हाला वाटतं? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, त्याबद्दल काय? कालच मला प्रचार अंतिम टप्प्यात होता म्हणजे रात्री. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी मी जात होतो. बऱ्याच म्हणजे आपल्याकडे सलून आहेत. त्याच्यानंतर खेड्या गावामध्ये जे बैठका असतात, त्या ठिकाणी आमचे बांधव असतील, सर्व आमचे मित्रमंडळी तिथे बसलेले असतील विविध. त्या मित्रमंडळाची माझी अशी चर्चा होती, की नवाजभाई आजच्या तारखेला तुम्ही 2 नंबरला आहात. खरी लढत ही तुमच्यात आणि लाडक्या आमदारात होईल. आजची स्थिती आहे. मग येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये कुठेतरी हे चित्र आपल्याला बदललेलं सुद्धा दिसू शकेल. मी 1 नंबरवरती जाईन, लाडके आमदार 2 नंबरवरती येतील. म्हणून मी काय केलं आहे, कालच आमच्या स्टिचिंगवाल्याला सांगून मी माझे कपडेसुद्धा सर म्हणजे शपथ घेण्यासाठी ते शिवायला दिले. तुम्हाला आमदारकी तुम्ही निवडून येणार हा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अगदी म्हणजे टेलरकडे आपले कपडेसुद्धा आमदारकीच्या शपथेसाठी शिवायला ठेवलेले आहेत. बिलकुल. पुन्हा एखादा मुद्द्यावरती होतं की जो तुम्ही आता म्हणजे राजकीय स्फोट केलात, एक गौप्यस्फोट केलात की नितेश राणे यांनी संदेश पारकर यांचं 1,30,00,000चं कर्ज फेडलं आहे. हे संदेश पारकर यांनी येत्या 5 दिवसात 15 नोव्हेंबरपर्यंत त्याचा खुलासा करावा. नाहीच खुलासा केला पारकर यांनी, तर पुढची स्टेप तुमची काय असणार आहे? पुढची स्टेप सर त्यांनी सांगावं प्रामाणिकपणे, नाही बाबा हे असं तत्कालमध्ये माझ्या अकाउंटला, माझ्या व्यवसायाच्या अकाउंटमध्ये हे पैसे होते, तिथून मी हे अदा केले, किंवा मला कोणी काय दिलं ते सांगतील. नाहीतर मग त्यांनी आपली भूमिका मांडावी, नाही मला ह्या अमुक माणसाने मला दिले आणि मी ते अदा केले. माझा मुद्दा तोच आहे की त्याने दिले नाही तर मग कोणी दिले हे तुम्ही आम्हाला 15 तारखेपर्यंत सांगावा. नाहीतर 15 तारखेला मी तुमच्यासमोर पुराव्यानिशी सांगेन. तर हे होते नवाजभाई खनी, अपक्ष उमेदवार जे कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आपली निवडणूक लढवत आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संदेश पारकरला मत म्हणजेच नितेश राणे यांना मत. संदेश पारकर यांचं 1,30,00,000चं सारस्वत बँकेचं असलेलं कर्ज नितेश राणे यांनीच फेडलं असावं असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. जर नितेश राणे यांनी हे कर्ज फेडलं नसेल तर कोणी फेडलं? पारकर उत्तर द्या, नाहीतर मी पुरावा सादर करतो असंही सांगितलेलं आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेचा आपल्याला पूर्ण पाठिंबा मिळत असून सध्याच्या घडीला मी 2 नंबरच्या मतांवरती आहे आणि येत्या 8 दिवसात
मी नितेश राणेंना पिछाडीवरती टाकून 1 नंबरला पोहोचेन, मी आमदार होईन, निवडणूक जिंकेन, कारण मी त्यासाठी जनतेच्या मनामनात स्थान निर्माण केलेलं आहे आणि माझ्या टेलरकडे मी आमदारकीची शपथ घेण्यासाठी कपडेसुद्धा शिवायला टाकलेले आहेत, असंही नवाजभाई यांनी सांगितलेलं आहे. आणि होय, मला विरोधकांकडून धमक्या येत आहेत आणि त्यासाठीच मला पोलिसांचं प्रोटेक्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.